कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आणि पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे सांगली आयर्विन पुलाची पातळी 15 फुटांवर. कोयना धरणातून होणाऱ्या या विसर्गामुळे आणि पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे सांगली आणि आसपासच्या कृष्णा नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या सांगलीत कृष्णा नदीची पातळी 25 फूट असली तरी कोयनेतून रात्री 10 वाजता सोडला जाणारा 17,585 क्युसेक विसर्ग सांगली मिरज परिसरात पोहोचण्यासाठी साधारण 12 ते 24 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्या शनिवारी सकाळपासून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत टप्प्याटप्प्यानं वाढ होताना दिसून येईल. नदीपात्रात किंवा सखल भागात असलेल्या लोकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाणी पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करणे टाळावे. पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता असल्याने सगळ्यांनी अधिकृत शासकीय सूचनांवर लक्ष ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.